हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 12 ऊर्ध्वाम्नायः. ऊर्ध्वगमन हाच मार्ग, ऊर्ध्वगती हीच वृत्ती. अग्नीची ऊर्ध्वगती हीच वृत्ती असते. काडी पेटवा आणि ती पेटती काडी उभी धरा. त्या काडीची ज्योत वर जाऊ लागेल. आता ती पेटती काडी आडवी धरा, त्या काडीची ज्योत आडवी न होता वर जाऊ लागेल. आता ती पेटती काडी उलटी खाली धरा. आता ती ज्योत खाली न जाता काडीच्या उलट दिशेला वरती जाऊ लागेल. कारण वर जाणे हा अग्नीचा स्वभावच आहे, ती त्याची वृत्तीच आहे. पाण्याचा स्वभाव, पाण्याची वृत्ती समपातळीला राहणे हीच आहे. त्यामुळे पाणी उतारावरून खाली खाली जाते. पाणी प्रवाहित झाले की ते वाटेतील खाचखळगे भरू लागते. वाटेतील खाचखळगे भरले की पुन्हा वाहू लागते. वाहण्यासाठी अडथळा आला की पाणी प्रवाहित होऊ शकत नाही. अशा वेळी ते अडथळ्याला वळसा घालून पुन्हा वाहू लागते. ते स्वतः ज्या ठिकाणाहून प्रवाहित झाले होते त्या प्रवाहाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करू लागते. निर्वाण योग्याची ऊर्ध्वगती हीच वृत्ती असली पाहिजे. आता एकच ध्यास, एकच विचार, एकच आचार, एकच उद्देश, एकच कृती, एकच मार्ग आणि तो म्हणजे परमात्म्याकडे प्रस्थान करणे. सतत त्या परमसत्याप्रत जाण्यासाठी कृती करणे. नित्य क्षणी परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असणे. आता निर्वाण योगाची तहान, भूक, आचार, विचार, जाग, निद्रा परमात्माच असली पाहिजे. त्याच्या करणी अकरणी, ध्यानी, मनी, चित्ती, वृत्ती परमात्मा प्राप्तीच असली पाहिजे. तो जेथे पाहिल तेथे त्याला परमात्मा दिसला पाहिजे. एवढेच काय तर डोळे मिटले तरीही त्याला परमात्म्याचीच प्रतिमा दिसली पाहिजे. ज्योतिर्मय जीवन. निर्वाण योगासाठी आता जडजगत पाण्यासारखे खाली खाली गेले पाहिजे. जडजगत पाण्यासारखे समपातळीला आणि तेही केवळ देहादी धर्मासाठीच उरले पाहिजे. ते स्वतः अग्नीप्रमाणे परमात्म्याकडे आकृष्ट होऊन वर वर त्या पंथाला मार्गस्थ तो स्वतः अग्नीप्रमाणे परमात्म्याकडे आकृष्ट होऊन वर वर त्या पंथाला मार्गस्थ झाला पाहिजे. आता तेल वात पणतीतच खाली राहिली पाहिजे. त्याच्या ज्योतीला पकडून निर्वाण योग्याने परमात्म्याकडे प्रस्थान ठेवले पाहिजे. त्याचे जीवन आता ज्योतिर्मय झाले पाहिजे. सतत क्षणोक्षणी परमात्म्याकडे पाऊल पडले पाहिजे. प्रत्येक पावलाला त्याच्यातील आणि परमात्म्यामधील अंतर कमी कमी होत गेले पाहिजे. त्याच्या ज्योतिर्मय जीवनात प्रत्येक जड पदार्थ जळून भस्म होऊन पवित्र होऊन त्यातील प्रकाश तेवढा परमात्म्याप्रत मार्गस्थ झाला पाहिजे. आता पुढचा मंत्र क्रमांक 13. निरालंब पीठः. आधाररहित आसन. अनाथांचा नाथ. प्रभू अनाथांचा नाथ आहे. प्रभू दीन दुबळ्यांचा आधार आहे. जो रंजला गांजला आहे त्याचा प्रभू तारण करणार आहे. ज्याला कोणी वाली नाही त्याचा प्रभू वाली आहे. ज्याचा कोणीही नाही त्याचा प्रभू सर्वस्व आहे. तो खाच खळग्यात धडपडत चालत आहे त्याच्या हातातील प्रभू काठी आहे. जो खाच खळग्यात धडपडत चालत आहे त्याच्या हातातील प्रभू काठी आहे. जो समुद्रात गटांगळ्या खात आहे त्याच्यासाठी प्रभू नाव आहे. जो आकाशात भरकटला आहे त्याच्यासाठी प्रभू विमान आहे. जो साद घालतो त्याला प्रभू प्रतिसाद देतो. जे अगोदरच स्थिर आसनावर स्थित झालेले आहेत ते आपल्या आसनात रममाण आहेत. स्वतःला सांभाळण्यापेक्षा ते आपले आसन जास्त स्थिर कसे होईल, त्याची उंची कशी वाढेल यात गर्क आहेत. ते
त्यासाठी प्रभूचा उपयोग करू इच्छितात त्यांना प्रभू नको आहे. भौतिक स्वार्थासाठी प्रभूची ताकद हवी आहे. प्रभूसाठी, प्रभूकडे त्यांच्यासाठी काही करण्यासारखे शिल्लक नाही. जे सत्ता संपत्तीच्या पर्वतावर बसलेले आहेत त्यांच्याकरता प्रभूकडे देण्यासारखे काहीही नाही. ते आपल्या पर्वताची उंची वाढवण्यात गर्क आहेत. ते सत्ता धनसंपत्तीची उपासना करतात. ती सत्ता धनसंपत्ती त्यांना तिच्या गुण अवगुणांसह मिळते. अशांचे उपभोगाने उपभोग वाढत जातात. जन्मोजन्मी हेच होत राहते. आपण चिखल खात चिखलात लोळत आहोत हे डुकराला समजत नाही. कोणी समजावून सांगायला गेले तरी उमजत नाही. उमजले तरी आचरणात येत नाही. प्रभू त्यांच्यापासून सहस्र योजने दूर राहतो. अशांचा सत्ता धनसंपत्ती हाच आसरा आहे. ते त्याला चिकटून आहेत. त्यांना इतर कशाची गरज नाही. खाली खोल खड्ड्यात दीन दुबळे आहेत. सत्ता धनसंपत्तीच्या पर्वतावरून ते स्वच्छ दिसत आहेत. परंतु त्यांचा खळगा भरला तर स्वतःच्या पर्वताची उंची कमी होते. यांचा खळगा भरला तर मग राज्य कोणावर आणि कसे करायचे हा मूलभूत प्रश्न आहे. गरीबच नसतील तर कैवारी कोणाचे व्हायचे हा विचार त्यांना सतावतो. स्वतःच्या पर्वताची उंची वाढवल्यामुळे या आशांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. अशावेळी येथे प्रभू धावत येतो. प्रभू धावत जातो. त्यांना खाच खळग्यातून वर उचलून घेतो. त्यांना सत्ता धनसंपत्ती मिळत नाही, परंतु अख्खा प्रभू मिळतो. 2 ढग. साहित्य शिरोमणी श्री वि. स. खांडेकर यांचा 2 ढग या नावाचा एक लेख सुप्रसिद्ध आहे. त्या गोष्टीचा गोषवारा माझ्या शब्दात देत आहे. एक पांढरा ढग असतो आणि एक काळा ढग असतो. पांढरा ढग रिकामा हलका असतो. त्यामुळे तो वाऱ्याच्या विमानात बसून वर प्रभूच्या दरबारी जात असतो. काळा ढग पाण्याने भरलेला असतो. त्यामुळे तो वजनदार जड असतो. तो वाऱ्याच्या विमानात बसून वर जाऊ शकत नाही. त्याला वाऱ्याचा आधार मिळत नाही. तो खाली जाऊ लागतो. पांढरा ढग त्याला काळा म्हणून हिणवू लागतो. खाली नरकात जाणारा म्हणून त्याची निर्भसना करतो. त्या काळ्या ढगातून धरतीवर पाणी पडू लागते. तापलेली धरती शांत थंड होते. सजीवांची तृष्णा क्षमते. धरतीचा हिरवा शालू उन्हात चमकू लागतो. पाहता पाहता काळा ढग पूर्णपणे नष्ट होतो. ते पाहून पांढरा ढग खो हसू लागतो. तो वेग वाढवून प्रभूच्या दरबाराच्या द्वारी पोहोचतो. त्याला रखवालदार अडवतो आणि सांगतो की दरबारात एकच जागा शिल्लक होती, ती आत्ताच भरली. तेव्हा पांढरा ढग आश्चर्याने म्हणतो की प्रवासात माझ्या पुढे तर कुणीच जात नव्हते, मग माझ्या आधी येथे कोण कसे पोहोचले? रखवालदार पांढऱ्या ढगाला सांगतो की काळा ढग तप्त धरतीला पाणी देऊन विरून सूक्ष्म झाला आणि प्रत्यक्ष प्रभूच्या विमानाने दरबारात दाखल झाला. हा निरालंबाचा आधार महाविलक्षण आहे. अद्भुत आहे. तो आधार सुरुवातीला कोणाला जाणवत नाही. जेव्हा तो जाणवतो तेव्हा उमजते की तो आधार आपण स्वतःच आहोत. धारणा सोडावीच लागते. ध्यानासाठी धारणा असावी लागते. त्या धारणेच्या आधाराने ध्यान लागते. धारणेसाठी काहीही चालते. अर्थातच धारणा आध्यात्मिक असावी, कारण धारणा असेल त्याप्रमाणे ध्यान लावून साक्षात्कार होतो. अयोगिक धारणा असेल तर ध्यानही अयोगिक लागते आणि समाधीही अयोगिक साक्षात्कार घडवते. ध्यान लागले की धारणा सुटते. धारणेला चिकटून राहिले तर ध्यान लागत नाही. यास्तव धारणा सोडावी लागते. पूर्णरिते झाल्याशिवाय सत्य दर्शन अशक्य आहे. जेथे अगोदरच भरलेले असते तेथे प्रभू येत नाही. पर्वतावर पाऊस पडतो, परंतु तेथे पावसाचे पाणी टिकत नाही. तेच पाणी खाच खळग्यात साठते
माणसाला जोपर्यंत स्वतःच्या आधाराची घमेंड आहे, ताठा आहे, तोपर्यंत प्रभू त्याला त्याच्या त्या आधारात रममाण होऊ देतो. माणसाला त्याच्याजवळ असलेल्याची महामिजास असते. कोणाला पैशाची, धनसंपत्तीची, मालमत्तेची, विद्येची, सत्तेची, अधिकाराची, तर कोणाला वैराग्याची. अशी कसलीही घमेंड असू शकते. जोपर्यंत मानव हा असा आधार बाळगून आहे, तोपर्यंत प्रभूला आशांसाठी वेळ होत नाही. जेव्हा मानव भौतिकदृष्ट्या निराधार होतो, तेव्हा प्रभू त्याला आधार देतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे काही आहे ते त्या प्रभूचे आहे. आपले असे येथे काहीही नाही. आपल्याकडे एकच आहे आणि ते म्हणजे तो दस्तूर खुद्द प्रभू. बाकी आपल्याकडील तमाम वस्तू जगत त्या प्रभूचेच आहे. ते त्यानेच दिलेले आहे. त्याचा प्रसाद म्हणून आपल्या देहधर्माला उपयोग करून उरलेले रंजल्या गांजल्यांना प्रभूचा प्रसाद म्हणून द्यायचा आहे. आपल्याला प्रभू आपल्या गरजेपेक्षा जास्त देतो. ते गरजूंना प्रसाद म्हणून वाटण्यासाठीच देतो. आपल्याला प्रभूने जास्त मिळवायची ताकद दिली आहे. ती दुर्बळांच्या कल्याणासाठीच दिलेली आहे. अशा प्रकारे जो आलंबरहित होतो त्याला प्रभू आधार देतो. आपल्याकडील धारणा सोडावी लागते. निर्वाण योगी हा असा असतो. संत निरालंब असतात. आपला संत हा शब्द महाविलक्षण आहे. संत म्हणजे संतुलित असलेले. संताजवळ बाळगण्यासारखे काहीही नाही. ते पूर्णरिते असतात. ते स्वतःलाही सांभाळत नाहीत. संत स्वतःचा बोजाही पांडुरंगावर सोडून देतात. आपण स्वतः भजन, पूजन, नर्तन, कीर्तन करायला रिकामे राहतात. पांडुरंग ही महाविलक्षण आहे. तो तेथेच अशा संतांच्या संगती निवास करतो. बुद्धांच्या त्यांच्या साधकासाठीचा भिकू शब्दही असा विलक्षण आहे. भिकू म्हणजे भिकारी. त्यांच्याजवळ काही नाही असे साधक. त्यांनी तुटपुंजा म्हणजे छाटी, झोळी, कमंडलू इत्यादी माफक वस्तू जवळ बाळगायच्या आहेत. बाकी काहीही बाळगायचे नाही. सदा रीते राहायचे आहे. आयुष्य फार असुरक्षित आहे. कितीही सुरक्षितता बाळगली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. जे व्हायचे ते होतेच. भौतिक उपाय करून कदाचित काही अल्प कालावधीत सुटका होत असेल, परंतु ती बुडत्याला काडीचा आधार अशीच असते. होणारे टळत नाही. मृत्यू तर नक्की येतोच येतो. तो टाळण्याचा प्रयत्न हास्यास्पद असतो. यावर एक साधा विचार आहे की जर हे असेच असेल तर जे होणारे आहे त्याचा जाणून बुजून, समजून उमजून स्वीकार का करायचा नाही? निदान त्यापासून दूर पळून जाण्याचे श्रम तरी वाचतील. स्वखुशीने स्वीकारण्यात घडणाऱ्या गोष्टीचे क्लेश तरी कमी होतील. हे ज्ञानच सुरक्षा कवच होते. हे असुरक्षेचे ज्ञानच सुरक्षा होते. या ज्ञानामुळे आपण भौतिकापासून असुरक्षित आहोत ही उमज येते. आपण भौतिकापासून निरालंब होतो आणि त्या योगे आध्यात्मिक दृष्टीने संतुलित होतो. आपल्यातील आणि प्रभूतील अंतर कमी होते. सुरक्षिततेचा मानसिक ताण तणाव नष्ट होतो. जीवन मोकळेपणाने श्वास घेऊन जगले जाते. हरिओम.